नमस्कार, दंडवत प्रणाम. श्री ग्रामदैवत भव्य दिव्य जिल्हास्तरीय तीर्थक्षेत्र शनाई जागृत देवस्थान यात्रा महोत्सव व अखंड नारळी सप्ताह व अविस्मरणीय भव्य दिव्य अशी श्रीमद भागवत कथा सोहळा शाकंभरी पौर्णिमा मुहूर्तावर परंपरेनुसार शनाई देवस्थानचा हा चालत आलेला 550 वर्षापासूनचा परंपरेनुसारचा हा शनाई यात्रा महोत्सव जिल्हास्तरीय 1 जानेवारी 1/1/2026 रोजी गुरुवार दिनांक या रोजी या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे आणि शेवट हा 8/1/2026 रोजी गुरुवार रोजी या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. तरी 1/1/2026 रोजी सकाळी धर्मध्वज पूजनाने या कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे. धर्मध्वज पूजन तीर्थक्षेत्र शनाई जागृत देवस्थानचे मठाधिपती श्री श्री 108 महंत गुरुवर्य दिगंबर बाबाजी आराध्य व देवगड देवस्थानचे महंत गुरुवर्य श्री भास्कर गिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते या धर्मध्वज पूजनाचा शुभारंभ होणार आहे. या प्रसंगी सर्व तालुक्यातील जिल्ह्यातील साधू संत मान्यवर मंडळी राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहे. 1 जानेवारी 2026 ते 7 जानेवारी 2026 गुरुवार रोजीपर्यंत हरिभक्तपरायण भागवताचार्य योगेश्वरीताई दरंदले कवठा यांचं श्रीमद भागवत कथा सोहळा अत्यंत भव्य दिव्य स्वरूपामध्ये सायंकाळी 6 ते 9 या वेळेमध्ये अतिशय आनंदाच्या उत्साहाच्या वातावरणामध्ये व भावी भक्तांच्या सगळ्या आनंदाच्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम होणार आहे. आणि 8 जानेवारीला सकाळी तीर्थक्षेत्र शनाई देवस्थान येथून गावातील पंचक्रोशीतून सवाद्य भव्य दिव्य असे भव्य मिरवणूक शनाई देवस्थानच्या रथाची निघणार आहे. तदनंतर 6 ते 9 या वेळेमध्ये हरिभक्तपरायण महंत रामेश्वर महाराज राऊत शास्त्रीजी घोडेगाव यांचं 6 ते 8 या वेळेमध्ये काल्याचं अतिशय भव्य वातावरणामध्ये सर्व साधू संत मान्यवर मंडळी राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रातील मान्यवर मंडळींच्या उपस्थितीमध्ये काल्याचं कीर्तन होणार आहे. तदनंतर तीर्थक्षेत्र शनाई जागृत देवस्थानचे मठाधिपती श्री श्री 108 महंत गुरुवर्य दिगंबर बाबाजी आराध्य व देवगड देवस्थानचे महंत भास्कर गिरीजी महाराज यांचं भव्य दिव्य असं संत पूजन सोहळा होणार आहे. तदनंतर काल्याची दहीहंडी अतिशय वेगळ्या वातावरणामध्ये अतिशय वेगळ्या स्वरूपामध्ये 2 क्रेनच्या साहाय्याने 50 फूट हाईटवरती एका साईडने दहीहंडी असणार, एका साईडने पाळण्यामध्ये गुरुवारे बाबाजी साधू संत काल्याचे कीर्तनकार महाराज मंडळी यांच्या शुभ हस्ते काल्याची दहीहंडी फुटणार. तदनंतर सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. 8 दिवसही अखंड अन्नदान चालू राहणार आहे. सकाळी नाश्ता, दुपारी पंगत, सायंकाळी पंगत असे अन्नदाते तयार रेडी आहे सर्व. आणि या कार्यक्रमाचं जे काही खर्च असेल, जे काही सौजन्य योगदान असेल, सर्व भावी भक्तांच्या योगदानामधून, सर्व भावी भक्तांच्या 2-2 रुपयामधून या कार्यक्रमाचं हे शुभारंभ होणार आहे. आणि या कार्यक्रमाचा सर्व खर्च हा सर्व भावी भक्त शनाई संत सेवक परिवार पंचक्रोशीतील तालुक्यातील जिल्ह्यातील मान्यवर मंडळी यांच्या योगदानातून हा कार्यक्रम सोहळा पार पडणार आहे. तर या कार्यक्रमासाठी सर्वच धार्मिक, राजकीय, सामाजिक या क्षेत्रातील मान्यवर मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे. तरी आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे. कार्यक्रमाचे ठिकाण तीर्थक्षेत्र शनाई जागृत देवस्थान, भानशिवरे, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर या देवस्थानच्या परिसरामध्ये भव्य दिव्य 10 ते 12 एकरमध्ये परिसरामध्ये या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. तरी आपण सहपरिवार सर्व साधू संत भाविक भक्त वर्ग शनाई संत सेवक परिवार तालुक्यातील जिल्ह्यातील राज्य स्तरातील जे काही मान्यवर मंडळी असतील आपल्याला सर्वांना आग्रहाचं निमंत्रण करतो की 1 जानेवारी 2026 गुरुवार ते 8 जानेवारी 2026 गुरुवारपर्यंत आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी हजेरी लावावी ही नम्र विनंती करून, जसं शिवाजी महाराज 18 पगड जाती बरोबर घेऊन फिरले तसं शनाई देवस्थान हे सर्व जात धर्मपंथ सगळ्यांना बरोबर घेऊन चालतं. तसं सर्वांनी कोणी काही भेदभाव न मानता सगळ्यांनी या कार्यक्रमासाठी तन मन धनाने सहकार्य करून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती करतो. हा कार्यक्रम 550 वर्षापासून शनाई देवस्थानच्या शाकंभरी पौर्णिमेच्या मुहूर्तावर सुरुवात असून हा कार्यक्रम सर्वांनी यशस्वीपणे पार पडावा ही आग्रहाची विनंती करतो. आणि शुभेच्छुक तीर्थक्षेत्र शनाई जागृत देवस्थान, गुरुवारे बाबाजी भक्त परिवार, अविराज बाबाजी भक्त मंडळ, शनाई संत सेवक परिवार, समस्त ग्रामस्थ पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त या कार्यक्रमाचे नियोजक आहे. तर या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहून शोभा वाढवावी ही विनंती करतो आणि थांबतो. दंडवत प्रणाम.